हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, निसर्गाने बहाल केलेल्या सौंदर्याचा आपण सर्व आनंद घेतो. मग यामध्ये डोंगर, दर्या, नदी, समुद्र, जंगल, प्राणी, पक्षी, अगदी हवामान आणि ऋतूंचं देखील आपण भरभरून कौतुक करतो. निसर्ग कलेचा एक सुंदर नमुना म्हणजे मोर, जो आपला राष्ट्रीय पक्षी आहे. अनेक कवींनी मोराच्या आश्चर्यकारक सौंदर्याचं आणि त्याच्या आवाजाचं म्हणजेच केकरवाचं कौतुक केलंय. म्हणजे विविध रंगछटा असणाऱ्या मोराच्या पिसाऱ्यातला एकच रंग निवडणं थोडं कठीणच आहे, नाही का? कारण त्याची रंगसंगती आपल्याला सर्वच रंग स्वीकारायला भाग पाडतात. चला तर मग आता आपण असंच थोडा अभ्यास, थोड्या मस्तीच्या रंगसंगतीमध्ये आज हरवून जाऊया. त्यासाठी सर, मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा खळखळ वाहे नदी मेरी अन झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी मेरी अन झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा रेश्मा, आता की नाही मुलांना लागल्यात उन्हाळी सुट्ट्या. सगळेजण की नाही मनसोक्त आंब्याचा आनंद घेतायत, गोष्टीची पुस्तकं वाचतायत, त्यांना आवडलेला छंद त्यांनी जोपासलेला तर आहेच, पण त्यात अजून काय करता येईल याकडे सुद्धा लक्ष पुरवतायत. हो तर, आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचं पण त्यांचं नियोजन झालेलं आहे. कुठे फेरफटका मारायला जायचा, कोणत्या परिसरामध्ये भटकंती करायची आणि निसर्गाचा छान आस्वाद घ्यायचा, असं सारं काही तयार आहे. आणि या निसर्गामध्ये फेरफटका मारताना, मनसोक्त भटकंती करताना एखादा प्राणी दिसतो, एखादा वेगळा पक्षी दिसतो, मग ही मुलं की नाही लगेच तो टिपून ठेवतात. हो, आणि मधुलिका, उन्हाळ्याची सुट्टी संपते ना संपते ते वेध लागतात मग आपल्याला पावसाळ्याचे. आणि मग पावसाची आपल्या सोबतच प्राणी, पक्षी सारे जण चातकासारखी वाट पाहत असतात. हो तर, आणि वरती फेर धरताना ते सप्तरंगी इंद्रधनुष्य, आहा हा, किती मनमोहक दृश्य असतं ते. तू इंद्रधनुष्य म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मोरही आला. खरंच ग, पावसात थुई थुई नाचणारा तो मोर सगळ्यांचा आवडता असा पक्षी. हो, आपल्या सगळ्यांनाच मोर हा पक्षी खूप आवडतो. म्हणूनच की काय, कदाचित तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे. खरंच ग. उत्सुकता त्याच्यासाठी वाढत जाते की याचं जीवनमान, आयुष्यमान कसं आहे हे जाणून घ्यायला आपण सारेच उत्सुक असतो. हो, अगदी लहान मुलंच काय, मोठी माणसं देखील खूप उत्सुक असतात. हो ना. मग चल आज आपण जरा मोराविषयी जाणून घेऊयात का, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय. मोर या पक्षाची माहिती तुमच्या शब्दात सांगा. आणि मुलांनी खूप छान छान शब्दामध्ये त्यांच्या मनात मोराविषयी असलेली कल्पना त्यांनी मांडलेली आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. सम्यक नंदेश्वर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवलेवाडा इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका देवरी जिल्हा गोंदिया इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याचे वडील विश्वदीप नंदेश्वर यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात सम्यक सोबत. नमस्कार विश्वदीपजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? बरं आहो मॅडम. आणि कसा सुरू आहे सम्यकचा अभ्यास? ठीक आहे ना मॅडम. कधी तुम्ही त्याचा अभ्यास घेता का? हो, घरी त्याची मम्मी वगैरे घेतात अभ्यास त्याचा. अरे वा, तुम्हाला त्याचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मला तर गणिताचा अभ्यास घ्यायला आवडतो त्याचा.
अरे वा, तुमच्या शाळेत असतानाचा आवडता विषय गणितच होता का? हो, माझ्या गणितातच मॅडम. मी मॅरिट होतो गणितामध्ये. अरे वा, हा. मस्त. आपण आणि काय मला करता? पण मी आता सध्या शेती, मग कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? भात पीक. मग कधी येतो का सम्यक शेतावरती, बाबा कसं काम करतायत किंवा आई नेमकं काय काम करते हे बघायला? हो 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 हो, शेतावरती येते. त्याची मम्मी जी आहे हम्म. ती बँकेमध्ये आहे आता सध्या. माझी आई अंगणवाडी कार्यकर्ती आहे. अरे वा, म्हणजे घरातलं संपूर्ण वातावरण सम्यकसाठी शिक्षणासाठी अगदी पोषक आहे तर. हो, मी पण आरोग्याच्या बाबतीत म्हणजे दवाखान्यामध्ये होतोय, लॅबमध्ये होतोय. पण काही कारणास्तव मी सोडलोय. बरं, आम्हाला आता सम्यक मधला असा एखादा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. त्याचे बोलणे प्लस त्याचा अभ्यास पण बराच आहे. तो कामासाठी कधी नकार देत नाही. वा वा वा, आता आम्हाला सम्यक सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? होय मॅडम, आहे. हॅलो, हॅलो सम्यक, कसा आहेस तू? चांगला. आणि आता काय करत होतास? खेळत होतो. कुठला खेळ तू आता खेळत होतास? बॅट बॉल. तुझा आवडता खेळ आहे बॅट बॉल? होय, मग तुला बॅटिंग करायला आवडते की बॉलिंग करायला आवडते? दोन आहे. अरे वा, मग मला सांग, तुला असाच अभ्यास सुद्धा करायला आवडतो का? हो मग चल आपण आता थोडा अभ्यास करूया का रे? हो. मग आम्हाला सांग, तुझ्या आजूबाजूला कुठले कुठले पक्षी तुला दिसतात रे? चिमणी, हा कावळा, हा, आणि पोपट वगैरे दिसतो का कधी? कधी कधी. बरं, आता प्रश्न असा विचारलाय की तुम्ही मोर या पक्षाची माहिती मिळवा. तू कधी मोराला बघितलंयस का? हो मग तुला माहितीये तर मोर कसा दिसतो ते? होय. हा, आता तू आम्हाला सांगशील मोर या पक्षाविषयीची तू काय काय माहिती गोळा केली असते? मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी त्याच्या मोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे. मोराला सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मोर रंगाने चमकदार हिरवट निळ्या रंगाचा असतो. त्याची मान लांब व गडद निळ्या रंगाची असते. त्याची पिसे लांब असतात. प्रत्येक पिसावर चंद्रासारखा ठिका असतो जो निळा, हिरवा, सोनेरी रंगछटांनी बनला असतो. त्याच्या डोक्यावर तुरा असतो. मोराला पावसात नृत्य करायला आवडते. नृत्य करताना तो त्याचा पिसारा फुलवितो. हा पिसारा सुंदर रंगबिरंगी पंख्यासारखा असतो. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. तिला पिसारा नसतो आणि ती सुंदरही नसते. मोर धान्य, फळे व कीटक खातात. मोरांना कधी कधी पाळले जाते व बागेत ठेवले जाते. मोरांच्या पंखाच्या सजावटीसाठी वापर करतात. मोर जंगलात राहतो. व्हेरी गुड, खूप छान आणि इतकी सविस्तर माहिती सांगितलीस ना तू आता आम्हाला. ऐकून आम्ही खरंच खूप खुश झालो. आम्हाला सांग की हे उत्तर मिळवायला किंवा ही माहिती व्यवस्थितपणे लिहून काढायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? पप्पाची, सरांची, हा, मम्मीची, आईची. व्हेरी गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. आता आम्हाला सांग, तुला या मोर या पक्षाचं गाणं म्हणता येतं का रे? हो. म्हणून दाखव ना आम्हाला मोराचं गाणं. मोरा रे मोरा, काय तुझा तोरा, रंगीत पिसारा, डोक्यावर तुरा, बघ वर बघ, काळे काळे ढग, एक पाय धूम धूम, पिसारा फुलवून नाचतर खरा. व्हेरी गुड, खूपच छान तू आता आम्हाला हे गाणं म्हणून दाखवलंस. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. का बरं, तू असं का ठरवलं की आपण पोलीसच व्हायचं? माझी इच्छा आहे. बरं, ठीक आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. युअर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. बाय. बघ रेश्मा, मुलांना की नाही कुठल्याही पक्षाबद्दल विचार, त्यांच्याकडे माहिती ही असतेच असते. काही नाही तर किमान ते 5 ओळी तरी त्या पक्षाबद्दल नक्कीच सांगतील. खरंय. म्हणजे एकूणच काय, मुलांची जिज्ञासू वृत्ती आता ही वाढायला लागलेली आहे. त्यांना फक्त गरज आहे ते योग्य प्रकारचं खत पाणी मिळण्याची.
एक्झॅक्टली मधुलिका. आणि मुलांनी एकदा का ठरवलं किंवा त्यांचं कुतूहल वाढलं तर ते कुठल्याही प्रकारे माहिती खूप योग्यरित्या मिळवतात आणि विषयाच्या तळागाळाशी पोचायचा नक्कीच प्रयत्न करतात. अर्थातच त्यासाठी जिज्ञासू वृत्ती ही असायलाच लागते आणि ती हळूहळू वृद्धिंगत सुद्धा होत जाते. त्यांना फक्त गरज आहे ती योग्य दिशा दर्शवण्याची. करेक्ट. आणि बघ, यंदाचं वर्ष हे लीप इयर म्हणून ओळखलं जात आहे. हो ना. तर आता लीप इयर म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण आज जाणून घेऊयात आणि ते कसं काढतं हेही जाणून घेऊयात, कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण हाच अभ्यास दिलाय. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया आयशा शेख या जिल्हा परिषद उर्दू शाळा मालेगाव इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा वाशिम येथे राहते. ओके, बोलूयात मग आता आपण आयशा सोबत आणि जाणून घेऊयात लीप इयर कसं काढलं जातं याची माहिती तिने कशी मिळवली आहे ते. हाय आयशा. हाय. वेलकम टू शाळेबाहेरची शाळा. हाउ आर यू? आई एम फाइन. वेरी गुड. यू मोस्ट वेलकम. और तुम्हारी पढ़ाई कैसे चल रही है? अच्छी चल रही है. वेरी गुड. सो आयशा, हमें बताओ, तुम खुद पढ़ाई करती हो या घर में कोई तुम्हारी पढ़ाई होमवर्क लेता है या तुम ट्यूशन जाती हो? पापा लेते हैं ना. ओह वंडरफुल. और तुम्हारा फेवरेट सब्जेक्ट कौन सा है बताओ? उर्दू. ओके नाइस. आयशा, आज हम लोगों ने जो पढ़ाई तुम्हें दी थी, जो होमवर्क दिया था, वो तुमने किया है? हाँ किया है. गुड. तो बताओ हमें कि ये लीप ईयर होता क्या है? जमीन को अपने गिर्द एक चक्कर लगाने में 24 घंटे लगता है. उसे एक दिन कहते हैं. उसी के साथ जमीन को सूरज के गिर्द एक चक्कर लगाने में तकरीबन 1 साल यानी 365 दिन, 5 घंटे, 48 मिनट और 47 सेकंड दरकार होते हैं. मतलब 23 घंटे, 15 मिनट और 1 सेकंड का मतलब 4 साल में एक दिन ज्यादा मिलता है. और यही दिन हर 4 साल में फरवरी महीने में हासिल होता है. इसी को हम लीप ईयर कहते हैं. वेरी गुड, वेरी नाइस. और ये बताओ, ये लीप ईयर हम निकालते कैसे हैं, कैलकुलेट कैसे करते हैं? अगर यही दिन लीप ईयर में मिलाना रह जाए तो 23 घंटे, 15 मिनट और 10 सेकंड ख्याल बनाकर रखा है. ये जरा से फर्क की वजह से हर 12 साल में 3 दिन बढ़ते हैं. ये बराबर करने के लिए सैकड़ा पूरा करने वाला साल बतौर 1 साल के लिए नहीं रखा गया, लेकिन अगर उसे 4 से तकसीम किया जाए तो ये काम आसान हो जाता है. इसीलिए लीप ईयर हर 4 साल में एक बार फरवरी के महीने में 29 तारीख को आता है. परफेक्ट. वेरी गुड, परफेक्ट. और ये बताओ आयशा कि ये लीप ईयर कितने साल में एक बार आता है? 4. वेरी गुड, वेरी नाइस. आयशा, तुमने बहुत अच्छा जवाब दिया और बहुत सोच समझ के पढ़ाई करके जवाब दिया. ये आंसर मिलाने के लिए तुमने किसी की हेल्प ली? जी नहीं. वेरी गुड. अच्छा चलो बताओ अभी हमें कि तुम्हारी फेवरेट हॉबी क्या है? खेलना. और खेलने में क्या पसंद है? बैडमिंटन. सुपर. पोयम पढ़ना, नज्म पढ़ना भी अच्छा लगता है. सुपर, वेरी नाइस. और आगे चल के तुम्हें क्या बनना है? डॉक्टर बनना है. ओके. तो आयशा, तुम्हें पोएम पढ़ना पसंद है तो हमें कुछ सुनाओगी? हाँ सुनाइए. फ्रेश फूड, रोटी इन द पैन, रोटी इन द पैन, पफ पफ टोस्ट टोस्ट, रोटी इन द पैन, वेजी इन द पैन, वेजी इन द पैन, फ्राई ड्राई वेजी इन द पैन, salad in the bowl, crunch crunch munch munch, salad in the bowl, milk in the cup, sip slurp slurp, milk in the cup. सुपर, वेरी नाइस, वेरी नाइस आयशा. तुम्हें बहुत अच्छे से पढ़ाई की है. हमें तुमसे बात करके बहुत खुशी हुई. ऐसे ही पढ़ाई करते रहना. ऑल द वेरी बेस्ट. Thank you. यू वेलकम. बाय बाय. Bye. आजचा की नाही आपला अभ्यास खूप हसत खेळत अगदी आनंदाने सुरू आहे. म्हणजे जसा सुट्टीतला अभ्यास असतो ना, अगदी तसा. खरंय, कारण परीक्षा आता ऑलमोस्ट संपत आलेल्या आहेत. मुलांचा अभ्यासही छान झालेला आहे आणि म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा शेवट हा गोड असावा. त्यामुळे आता म्हणता म्हणता एक शैक्षणिक वर्ष तर संपत आलंय. म्हणूनच आता आपण नव्या अभ्यासाने एक नवी सुरुवात करूया आणि नव्या शैक्षणिक वर्षात नवं पाऊल ठेवूयात. आणि आता मात्र आपण सुट्टीचा आनंद घेऊयात. नक्कीच. आणि सुट्टीचा आनंद घेत असताना गोष्ट ही झालीच पाहिजे. हो तर चला 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 गोष्ट ऐकायला बसूया. 3, 2, 1 आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुइट. चित्रांकन विद्युन सभाने.
मराठी अनुवाद सई केसकर. अवकाशात तरंगणारे स्वप्नील तारका समूह. तारका समूह म्हणजे विशिष्ट आकार असलेला ताऱ्यांचा गट. तारका समूहांचे विविध आकार दिसतात. कधी पुराण कथेतलं पात्र तर कधी एखादा प्राणी. सगळे आपल्या कल्पनेचे खेळ. आकाशात चमकणारे 11 उपग्रह. एखाद्या ताऱ्याभोवती किंवा ग्रहाभोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. माणसाने दळणवळणासाठी, हवामानाच्या आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी पृथ्वीच्या कक्षेत कितीतरी कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत. रॉकेट जोडण्याच्या कामात बुडालेले 10 तंत्रज्ञ. आकाशात भरारी घेणारे रॉकेट जोडण्याचं काम यांत्रिकी, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंते मिळून करतात. कक्षा मोजणारे 9 शास्त्रज्ञ. उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती कसा फिरणार हे शास्त्रज्ञ शोधून काढतात. उपग्रहांच्या फिरण्याच्या मार्गाला कक्षा असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणारे 8 स्थिर ग्रह. आतल्या बाजूचे 4 खडकाळ ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, आणि बाहेरच्या बाजूचे 4 वायुयुक्त ग्रह, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे झाले सूर्यमालेतले 8 ग्रह. आधी प्लुटोला पण सूर्यमालेत ग्रहाचं स्थान होतं, पण 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं प्लुटोला बट्टू ग्रहाचा दर्जा दिला. धावणारे 7 बर्फाळ धूमकेतू. धूमकेतू म्हणजे बर्फ, दगड आणि वायूचे तुकडे. सूर्याभोवती ते परिक्रमा करत असतात, पण पृथ्वीपासून मात्र खूप दूर असतात. ते जिथून जातात तिथे शेपटासारखी रेषा ओढून जातात. हेलबॉप, हेलिज, हायाकुटाकी, शुमेकर लेवी म्हणजे 9 ही काही प्रसिद्ध धूमकेतूंची नावं आहेत. दुर्बिणीतून पाहणाऱ्या 6 चौकस व्यक्ती. आपल्यापासून दूर असलेले धूमकेतू, तारे, ग्रह आणि त्यांचे चंद्र दुर्बिणीतून आपल्याला बघता येतात. बागडणारे 5 बटुग्रह. बटुग्रह हे ग्रहांसारखेच असतात, पण आकाराने लहान असतात आणि त्यांची सूर्याभोवतीची कक्षा नीट ठरलेली नसते. त्यामुळे लघुग्रहांचा म्हणजे ॲस्टेरॉइडचा आणि धूमकेतूंचा पसारा बटुग्रहांच्या कक्षेत बघायला मिळतो. प्लुटो, सेरीज, एरीज, माके आणि होमेया हे ओळख पटलेले आपल्या सूर्यमालिकेतले बटुग्रह आहेत. रॉकेटमध्ये काळजीपूर्वक इंधन भरणारे 4 कामगार. मोटर गाड्या चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं तसंच रॉकेट उडवण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. रॉकेटमध्ये घन रूपातलं आणि द्रव रूपातलं अशी दोन्हीही प्रकारची इंधनं वापरली जाऊ शकतात. अंतराळ पोशाख घातलेले 3 कुशल अंतराळवीर. अंतराळ पोशाख अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांचं संरक्षण करतात. या पोशाखातून अंतराळवीरांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा पोशाख घातला की अंतराळवीरांना खूप थंडी आणि खूप उकाडा या दोन्ही पासूनही संरक्षण मिळतं. तसंच अवकाशातल्या धूलिकणांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. मिशन कंट्रोल सेंटर मध्ये बसून उत्साहानं बघणारी 2 मुलं. रॉकेट सहजतेने अंतराळात जावं म्हणून सगळे महत्वाचे लोक एका खोलीत जमतात. या खोलीला मिशन कंट्रोल सेंटर असे म्हणतात. रॉकेटची कार्य ठरवल्याप्रमाणे पार पाडावीत आणि उड्डाण सोपं व्हावं हे बघण्यासाठी सगळे तत्पर असतात. उडायला तयार असलेलं गरजणारं एक रॉकेट. अवकाशात भरारी घेणाऱ्या स्वयंचलित वाहनाला रॉकेट म्हणतात. रॉकेटच्या सहाय्यानं कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. आणि उड्डाण.
PSLV C-37 नावाच्या एकाच रॉकेटच्या सहाय्यानं 104 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम 2017 साली भारतानं करून दाखवला. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले. गोष्ट ऐकताना की नाही काही जणांना तहान लागली, काहींना सरबत हवं होतं, कोणीतरी पंख्याचा स्पीड वाढवला. एकूणच काय तर हवामानात होणारे बदल हे आपल्या शरीरावर देखील त्याचा परिणाम होत असतो. हो, शिवाय आपल्या मनाला सुद्धा प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगवेगळी ऊर्जा सुद्धा मिळत असते. हो ना, पावसाळ्यातला तो गारवा आपल्याला खूप भावतो, थंडीतली हुडहुडी भरते, तर उन्हाळ्यातली संध्याकाळ अनेकांना खूप भावते. खरंय. आणि मधुलिका, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतो, कारण त्या त्या ऋतूतल्या हवामानानुसार आपल्या शरीरासाठी योग्य घटक पदार्थ कोणते यानुसार आपण आपल्या आहारामध्ये त्या त्या पदार्थांचा देखील समावेश करत असतो. म्हणजे बघ, आता उन्हाळा सुरू झालाय तर आपण थोडंसं थंड पदार्थांकडे आपला कल असतो. हा, आणि पावसाळ्यात आणि थंडीत मात्र आपल्याला गरमागरम सूप, भजी किंवा असे छान वेगळेच पदार्थ खायला आवडतात. हो, आणि आज आपल्याला अशाच वेगवेगळ्या ऋतूंमधल्या जीवन पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. अरे वा, मस्तच ग. मुलांसोबत मी सुद्धा उत्सुक आहे ही माहिती ऐकायला. चल मग, विविध ऋतूंमध्ये वेगवेगळी जीवन पद्धती कशी जगतो ते आज आपण आता जाणून घेऊयात. हवा व हवामान यांची माहिती घेण्यापूर्वी प्रथम आपण हवा म्हणजे काय हे पाहू. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. ही हवा कधी थंड असते, कधी गरम, कधी दमट, तर कधी कोरडी. हवेची ही स्थिती आपण अनेकदा अनुभवत असतो आणि तिचे वर्णनही करत असतो. तुम्ही सकाळच्या शाळेला येता म्हणजे सकाळी 7 वाजता, तेव्हा हवा कशी असते? थंड. सकाळच्या वेळेतील म्हणजे तेवढ्याच 3-4 तासांची हवा कशी असते? तर थोडी थंड. परंतु जेव्हा तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी जाता तेव्हा हवा कशी असते? गरम. बरोबर. म्हणजेच ही झाली हवेची विशिष्ट ठिकाणातील थोड्या वेळेपुरतीची स्थिती. वेगवेगळ्या ऋतूत हवेची स्थिती वेगवेगळी असते. तुम्ही वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी जीवन पद्धती जगता. म्हणजे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूनुसार तुम्ही जीवन पद्धतीत बदल करता. उदाहरणार्थ, पाऊस पडत असेल त्यावेळी रेनकोट, छत्री, गमबूट या साधनांचा उपयोग करता. उन्हाळ्यात सुती कपडे वापरता. तसेच वेगवेगळे गॉगल्स घालता, टोपी घालता, थंड पेय, थंड पदार्थ खाता. हिवाळ्यात लोकरीचे कपडे वापरता. रात्री 2-2 पांघरुणे घेऊन झोपता. अशा अनेक गोष्टी आपण त्या त्या ऋतूत करत असतो. वर्षाच्या कोणकोणत्या महिन्यांमध्ये हे ऋतू असतात तुम्हाला माहिती आहे का? पहा तर, उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात असतो. पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात असतो. तर हिवाळा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात असतो. म्हणजेच एका ऋतूत साधारणपणे 4 महिने असतात आणि या 4 महिन्यात आपण त्या ऋतूचा अनुभव घेत असतो. हवामान विशिष्ट ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. हे तर आपण पाहिलेच आहे. जसे ऑक्टोबर ते जानेवारी हा हिवाळा या ऋतूचा कालावधी आहे. म्हणजे साधारणपणे वर्षाच्या त्याच महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते. पण जरी असे असले तरीही हे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. हे प्रमाण जाणून घेण्यासाठीच हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. म्हणजेच त्या ठिकाणची हवा वर्षातून किती दिवस थंड आहे, गरम आहे, कोरडी आहे हे पाहतात. याच निरीक्षणातून ते त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती कशी आहे ते ठरवतात. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की महाबळेश्वरचे हवामान थंड आहे, पण हे ठरवण्यासाठी अनेक वर्षे तेथील हवेचा अभ्यास व निरीक्षण करावे लागले आणि नंतरच हा निष्कर्ष काढला गेला. हे हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी शीत व कोरडे, उष्ण व दमट, तर काही ठिकाणी ते उष्ण व कोरडे असते. हवामानशास्त्रज्ञ म्हणजे हवामानासंबंधी अभ्यास करणारे, निष्कर्ष काढणारे तज्ज्ञ लोक होय. हवेमध्ये बदल घडवण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात. हवामान घटकांपैकी पाऊस, तापमान,
आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवनाचा वेग या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नेहमीपेक्षा बदल होतो. या बदलामुळे वातावरण आणि पर्यावरण बदलते. यासच हवामान बदल असे म्हणतात. मंडळी, आपण लहान मुलांविषयी जाणून घेत आहोत ते मुलांचे संगोपन यामध्ये. त्यांच्या वाढीच्या वयामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना पुरवत असतो, अगदी खाण्यापिण्यापासून ते खेळण्यापर्यंत. पण हे तितकंच पुरेसं आहे का? तसं नाही आहे. त्यांना कुठल्या गोष्टीतून काय फायदा होतो, त्याचबरोबर पुढे जाऊन या सगळ्याचा त्यांना कसा उपयोग होईल त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये, हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. खरं तर लहान मुलांचं हे वय म्हणजे प्राथमिक पायरी म्हटली तरी वावगं ठरणार नाही. तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे हिमोग्लोबिन विषयी. हिमोग्लोबिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जशी जीवनसत्व, प्रथिनं महत्त्वाची आहेत ना, अगदी तसंच. आणि का, याचं उत्तर मात्र तुम्हाला ही माहिती ऐकताना नक्की कळेल. तेव्हा आजची माहिती तुम्ही सगळ्यांनी कान देऊन लक्षपूर्वक नक्की ऐका. तेव्हा आता ऐकूया मुलांचे संगोपन. हिमोग्लोबिन म्हणजे काय? आपल्या शरीराला जीवनसत्वासोबतच खनिजांचीही गरज असते. लोह हे खनिज शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते. चला तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती असले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शरीराला कोणत्या आहाराची गरज असते हे पाहूया. नवजात बालकांच्या शरीरात 17 ते 22, बालकांच्या शरीरात 11 ते 13, प्रौढ पुरुषांच्या शरीरात 14 ते 18, तर प्रौढ स्त्रियांच्या शरीरात 12 ते 16 ग्रॅम डेसिलिटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते. कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते. गरोदर मातांमध्ये हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली जाते. जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक आजार उद्भवतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणाची तक्रार होऊ शकते. चालताना दम लागत असेल किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते, केसांची गुणवत्ता ढासळते, केस गळू लागतात, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळतात. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पदार्थ खाणे गरजेचे आहेत. तीळ, 2 चमचे तीळ पाण्यात भिजवून त्याच्या पेस्टमध्ये 1 चमचा मध मिसळवा. हे मिश्रण दिवसातून 2 वेळा खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो. डाळिंब, डाळिंबामध्ये लोहयुक्त कॅल्शियम, प्रोटीन्स, फायबर आणि इतर अनेक घटक असतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. पालक, पालक या पालेभाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. नियमित पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. टोमॅटो आणि बीट, टोमॅटो आणि बीट यामध्ये लोह आणि जीवनसत्व क मिळते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. सुकामेवा, सुकामेवा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल. तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. चला, असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, दिवस, आठवडे, महिने, वर्ष बदलत राहतात, ऋतू बदलत राहतात. वर्षभर 6 ऋतूंचे 6 सोहळे साजरा करण्यात कळत नकळत आपण सारे गुंतलेलो असतो. या विविध बदलात आपण सारेच जण सामावलेलो असतो. 12 महिने 13 काळ आपण एकाच पद्धतीने किंवा एकाच मानसिकतेनं जगत नाही आणि होणारा बदल कुठेतरी आपल्याला देखील हवाहवासाच वाटत असतो की.
लीप वर्ष हे 4 वर्षातून एकदा येतं, पण त्या 4 वर्षात जो एक दिवस जास्तीचा मिळतो तो एक दिवस मात्र आपल्याला अधिक अर्थपूर्णरित्या जगता आलं पाहिजे. त्यासाठी नवं काहीतरी करण्याचा निश्चय मात्र मनाशी पक्का करा. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.